नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपलं या ऑनलाईन क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये उपयुक्त असणारा घटक स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत पाहायचा आहे। एकदम सोप्या पद्धतीमध्ये ट्रिक्सनुसार सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारलेला जो घटक असतो तो हा घटक आहे आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हा घटक असतोच। त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे। ज्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा जो घटक आहे तो आपल्याला पाहायचा आहे। त्या घटकाचं नाव आहे स्थानिक किंमत व दर्शनी किंमत। विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक किंमत म्हणजे काय तर संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या अंकाच्या स्थानावरून समजत असते। नीट काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो ऐका की संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या अंकाच्या स्थानावरून ठरत असते। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मग एक उदाहरण पाहू। या ठिकाणी संख्या आहे 63,543 आणि ह्या 63,543 या संख्येची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे। पहिल्यांदा जो शेवटचा अंक आहे तो अगोदर घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो 3 आणि या अंकाचं स्थान एकक आहे म्हणून हा अंक या ठिकाणी 3 लिहायचा, गुणवले एकक स्थानी आहे म्हणून या ठिकाणी 1 आणि त्याची स्थानिक किंमत मग किती आली 3च आली विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यानंतर पुढचा अंक आहे 4 आणि हा कितव्या स्थानावर आहे एकक आणि दशक म्हणून गुणिले या ठिकाणी 10 आणि मग 4 गुणवले 10 या ठिकाणी 4×10 40 ही त्याची स्थानिक किंमत आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। याच्यानंतर पुढचा जो अंक आहे तो 5 आहे, मग या ठिकाणी आपल्याला 5 लिहायचं आहे, गुणिले 5 ची स्थानिक किंमत एकक दशक शतक किती आहे शतक स्थान आहे म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 100 करायचं। 5 गुणवले 100 या ठिकाणी 500 आलेला आहे। याच्यानंतरचा पुढचा अंक आहे विद्यार्थी मित्रांनो 3 या ठिकाणी 3 गुणवले कितव्या अंकावर आहे एकक दशक शतक हजार म्हणून या ठिकाणी गुणिले 1000 म्हणून ही 3 गुणवले 1000 म्हणजेच 3000 आणि पुढचा जो अंक आहे 6 या ठिकाणी 6 आणि कितव्या स्थानावर आहे एकक दशक शतक हजार 10,000 म्हणून या ठिकाणी 10,000 गुणिले करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। 6000 गुणवले 10,000 म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे 60,000 उत्तर आलेलं आहे। इतकं सोपं आहे। याच्यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला सांगतो आणखी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असं विचारलं की 43,342 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत किती तर दिलेला अंक आहे तो अगोदर लिहून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो 3 आणि त्याच्या पुढे किती अंक आहेत तेवढे अंक 0 म्हणून द्यायचे, 1 2 3 तेवढे अंक त्या ठिकाणी लिहायचे। ही झाली 3 ची स्थानिक किंमत। आणखी एक उदाहरण पाहू विद्यार्थी मित्रांनो आपण, कितीही मोठं उदाहरण असू द्या। आता या ठिकाणी 5 ची आपल्याला स्थानिक किंमत विचारली आहे, जो अंक विचारलेला आहे तो अंक अगोदर लिहायचा, त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे मोजायचे, 1 2 3 4 आणि तेवढे 0 त्याच्या पुढे द्यायचे। ही झाली त्याची स्थानिक किंमत आणि स्थानिक किंमत ही स्थानावरून समजते म्हणजे ह्या 5चं स्थान किती आहे एकक दशक शतक हजार 10,000 म्हणून या ठिकाणी ही 50,000 याची स्थानिक किंमत आलेली आहे। या 3 ची किंमत सुद्धा स्थानावरून समजते म्हणजे एकक दशक शतक हजार म्हणजे ह्या 3 ची स्थानिक किंमत किती झाली 3000। आणखी एक उदाहरण विद्यार्थी मित्रांनो पाहू आपण, कितीही मोठी संख्या असू द्या विद्यार्थी मित्रांनो त्याची स्थानिक किंमत आपल्याला काही सेकंदामध्ये काढता येते। या ठिकाणी ह्या 4 अधोरेखित केलेल्या 4 ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे। ज्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे तो अंक या ठिकाणी लिहून घ्यायचा, त्याच्या पुढचे अंक मोजायचे 1 2 3 4 आणि 5 तेवढे 0 त्याच्या पुढे द्यायचे विद्यार्थी मित्रांनो। एवढं सोपं आहे। या 4 ची स्थानिक किंमत मग किती झाली 4 लाख। इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो। याच्यानंतर आपण लगेच दर्शनी किंमत पाहू। असंच शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ पहा, तुम्ही स्थानिक किंमत दर्शनी किंमत कधीच विसरणार नाहीत। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पाहायचं आहे दर्शनी किंमत। दर्शनी किंमत म्हणजे काय तर दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत म्हणजे तोच अंक असतो। नीट काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो ऐकायची आणि पाहायचं आहे। दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत म्हणजे तोच अंक असतो। आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, या ठिकाणी 25,343 या ठिकाणी आपल्याला या 5 या अधोरेखित अंकाची दर्शनी किंमत आपल्याला विचारलेली आहे। दर्शनी किंमत म्हणजे काय, जो अंक आपल्याला दिसतो त्याची किंमत तेवढीच असते म्हणजे 5 ची दर्शनी किंमत किती झाली 5च। एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो। दर्शनी किंमत आपल्याला जेवढं दर्शन होतंय
तेवढीच त्याची किंमत असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दर्शनी किंमत सांगता येईल. त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक 2, कितीही मोठी संख्या असू द्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4,34,345 संख्या आहे आणि या 4ची आपल्याला दर्शनी किंमत विचारलेली आहे. तर ह्या 4ची दर्शनी किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 4च आहे. इतकं सोपं आहे. जेवढी आपल्याला दिसते पाहता क्षणी ज्या अंकाची विचारलेली आहे तेवढीच त्याची दर्शनी किंमत असते. आणखी आपण उदाहरण घेऊ विद्यार्थी मित्रांनो. 53,43,434 या ठिकाणी या 4ची दर्शनी किंमत किती? जेवढी आपल्याला दिसती तेवढीच त्याची दर्शनी किंमत असते. ह्या 4ची दर्शनी किंमत 4च. एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. कितीही मोठी संख्या असू द्या काही फरक पडत नाही. त्याच्यामुळं जेवढी आपल्याला दिसते तेवढीच त्याची दर्शनी किंमत असते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी या 4ची दर्शनी किंमत आपल्याला विचारलेली आहे. अधोरेखित अंकाची दर्शनी किंमत सांगा. अधोरेखित अंक आहे 4 आणि या 4ची दर्शनी किंमत आहे 4. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतर आपल्याला उदाहरणं पाहिजेत की जे उदाहरणं तुम्ही काही सेकंदात सोडवताल. चला तर मग आपण उदाहरणं विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला प्रत्यक्ष उदाहरणं पाहायचे आहेत. एकदम सोपे उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला 45,62,015 या संख्येत 2ची स्थानिक किंमत किती असा प्रश्न विचारलेला आहे. बघा 45,62,015 या संख्येत 2ची स्थानिक किंमत किती? पर्याय क्रमांक 1 200, पर्याय क्रमांक 2 2,000, पर्याय क्रमांक 3 20,000 आणि पर्याय क्रमांक 4 2 लाख. एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. जी संख्या आपल्याला विचारलेली आहे, ज्या संख्येतलं उदाहरण विचारलेलं आहे ती संख्या अगोदर लिहून घ्यायची विद्यार्थी मित्रांनो. 45,62,015 या संख्येतील आपल्याला 2ची स्थानिक किंमत विचारलेली आहे. म्हणून जो अंक विचारलेला आहे त्याच्या खाली अधोरेखित करायचा आणि तो अंक या ठिकाणी लिहायचा. 2च्या नंतर किती अंक आहेत ते मोजा. 1 2 3 आणि तेवढे 0 द्यायचं. ही झाली ह्या 2ची स्थानिक किंमत. किती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? 2,000. इतकं सोपं आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आलेलं आहे. जी संख्या विचारलेली आहे ती संख्या त्या संख्येला अधोरेखित करायचं आणि त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे मोजायचे आणि 0 द्यायचं. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. असंच आणखी उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. 3,08,765 या संख्येत 3ची स्थानिक किंमत किती? बघा 3,08,765 या संख्येत 3ची स्थानिक किंमत किती? आता दिसताक्षणी आपल्याला हे अवघड उदाहरण वाटतंय पण अजिबात अवघड नाही. काही सेकंदामध्ये उत्तर आपल्याला येतं. अगोदर ही संख्या जशाल तशी खाली लिहून घ्यायची. 3,08,765 आणि याच्यामध्ये 3ची विचारलेली आहे म्हणून 3 अंक कुठं आहे? या ठिकाणी 3 हा अंक आहे. हा 3 अंक अगोदर लिहून घ्यायचा. ज्या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत विचारलेली आहे तो अंक अगोदर लिहून घ्यायचा. मग या ठिकाणी आपण तो लिहून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जेवढे अंक आहेत तेवढे मोजायचे. 1 2 3 4 आणि 5 आणि तेवढे 0 या ठिकाणी द्यायचे आहेत. ही झाली या उदाहरणामधील 3ची स्थानिक किंमत. किती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? 3 लाख. पर्याय क्रमांक किती? पर्याय क्रमांक 3. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदम काही सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर येतं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढं विचारलेलं आहे 93,02,850 या संख्येत 2ची स्थानिक किंमत किती? पर्याय क्रमांक 1 20, पर्याय क्रमांक 2 200, पर्याय क्रमांक 3 2,000 आणि पर्याय क्रमांक 4 20,000. एकदम सोपं आहे. काही सेकंदामध्ये आपल्याला याचं उत्तर येतं. अगोदर जी संख्या विचारलेली आहे ती संख्या आपण इथं खाली लिहायची आहे आणि जो अंक विचारलेला आहे, ज्या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे त्या अंकाला अधोरेखित करून त्या ठिकाणी आपण तो अंक मांडून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढं किती अंक आहेत तेवढे 0 घ्यायचे. मग ह्या 93,02,850 मध्ये 2ची स्थानिक किंमत विचारलेली आहे म्हणून 2 हा अंक आपण या ठिकाणी लिहिलेला आहे आणि 2च्या पुढं किती अंक आहेत? 1 2 3 म्हणून या ठिकाणी 3 0 दिलेले आहेत आणि मग 2ची स्थानिक किंमत किती झाली? 2,000. एकक दशक शतक हजार या ठिकाणी त्याचं स्थान हजारावं आहे म्हणून 2,000 याची स्थानिक किंमत दिलेली आहे आणि आलेली सुद्धा आहे. पर्याय क्रमांक किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 3 आहे या ठिकाणी 2,000.
इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणखी उदाहरणं आपण लगेच विद्यार्थी मित्रांनो आता असंच आणखी सोपे सोपे उदाहरणं आपल्याला पाहायचे आहेत जे तुम्ही काही सेकंदामध्ये सोडवणार आहेत. शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ बघायचा आहे. आणखी हमखास परीक्षेत येणारी आणि आलेले उदाहरणं आपल्याला पाहायचे आहेत. चला तर मग अशाच प्रकारे परीक्षेत हमखास येणारं उदाहरण अशा प्रकारचं उदाहरण असतं. 43,735 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती बघा. व्यवस्थित वाचायचं आहे. 43,735 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 2070, पर्याय क्रमांक 2 2970, पर्याय क्रमांक 3 2979, पर्याय क्रमांक 4 2870. एकदम सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. अगोदर ज्या संख्येतली आपल्याला स्थानिक किंमत विचारलेली आहे ती संख्या जशाल तशी अगोदर खाली लिहून घ्यायची. हे 43,735 आणि या अंकातील आपल्याला 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे. या ठिकाणी 2 3 आहेत आणि या दोन्हीची पण अगोदर आपण स्थानिक किंमत काढून घ्यायची आहे. अगोदर या 3ची स्थानिक किंमत आपण काढून घेऊ. ज्या अंकाची विचारली आहे तो अंक अगोदर खाली लिहून घ्यायचा. या 3च्या नंतर किती अंक आहेत ते मोजा. 1 2 3 म्हणून त्या ठिकाणी 3 शून्य घ्यायचे म्हणजे एकक दशक शतक हजार स्थानावर आहे म्हणून या 3ची स्थानिक किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो 3000. आता ह्या दुसऱ्या 3ची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. ही जशाल तसा 3 अंक या ठिकाणी लिहायचा. 3च्या नंतर किती अंक आहे एकच अंक आहे म्हणून त्या ठिकाणी एकच शून्य त्याच्या पुढे लिहायचा. या 3ची स्थानिक किंमत एकक दशक किती झाली 30 झाली. आणि यांच्यातला आपल्याला फरक विचारला आहे. फरक म्हणलं की कधीही वजाबाकी करायची विद्यार्थी मित्रांनो. म्हणून फरक बरोबर हे 3000 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. वजा हे 30. फरक म्हणलं की वजाबाकी करायची विद्यार्थी मित्रांनो. शून्यातून शून्य गेले शून्य. आता शून्यातून 3 जात नाहीत. आता ह्या शून्याला ह्याला मागं इथला हाचा आपण देऊ शकत नाहीत. मग ह्याच्याकडे बी काही नाही. मग हाचा आपण इथून घ्यायचा आणि डायरेक्ट इथं देता येत नाही हातचा. स्टेप बाय स्टेप 3 मधून एक हातचा आपण इथं दिल्याच्यामुळे 2 झाले. इथं 10 झाले. 10 मधला हातचा इकडे देऊ. इथं 9 झाले. इथं झाले 10. 10तून 3 गेले खाली राहिले 7. हे 9 9 आणि हे 2 2. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 3000 आणि 30 यांची वजाबाकी केल्यानंतर 2970 आलेलं आहे उत्तर. आणि या उत्तराचा पर्याय क्रमांक आहे का बघू. इथं 2070 आहे. या ठिकाणी 2970 आहे. एकदम ॲक्युरेट आपला पर्याय या ठिकाणी आहे. पर्यायामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या संख्येचे आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे ती संख्या व्यवस्थितपणे लिहून घ्यायची. लिहून घेतल्यानंतर त्याला अधोरेखित करायचं आणि त्या अंकाच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य घ्यायचे. आणि शून्य घेतल्यानंतर फरक म्हणलं की कधीही वजाबाकी करायची. एकदम काही सेकंदामध्ये उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतर असंच एकदम सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 85,053 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती बघा. 85,053 या संख्येतील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. कितीही मोठं उदाहरण असू द्या विद्यार्थी मित्रांनो काही सेकंदामध्ये काढता येतं. तर चला तर मग पाहू. याचे पर्याय आहेत 5050, पर्याय क्रमांक 2 450, पर्याय क्रमांक 3 4950 आणि पर्याय क्रमांक 4 4550. एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. अगोदर ज्या संख्येतील आपल्याला स्थानिक किंमत काढायची आहे त्याच्यासाठी अगोदर आपल्याला सगळी संख्या लिहून घ्यायची. या ठिकाणी 85,053 आणि या संख्येतील 5 या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत विचारलेली आहे. त्याच्यामुळे ज्या अंकाची विचारलेली आहे तो अंक अगोदर लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर किती अंक आहेत ते मोजा. 1 2 3 म्हणून या 5ची स्थानिक किंमत 5000 आली कारण हे एकक दशक शतक आणि हे हजार स्थानावर असल्यामुळे हे 5000 आला. दुसऱ्या 5ची स्थानिक किंमत काढू. 2 2 5 आहे त्या दोन्हीची पण किंमत आपल्याला काढायची. 5च्या पुढे एक अंक आहे म्हणून हे 50 आणि फरक म्हणलं की काय विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी करायची. मग हे 5000 वजा हे 50 वजाबाकी करू विद्यार्थी मित्रांनो. शून्य शून्यातून 5 जात नाही. तिकडचा हातचा आपण इकडे देऊ. इथं झाले 10. 10तला हातचा आपण इकडे दिला. 9 झाले. 9 इकडे एक हातचा दिल्यामुळे 10 झाले. 10तून 5 गेले खाली राहिले 5. हे 9 9 आणि हे 4 4 4950 उत्तर आलेलं आहे.
पर्यायात आहे का कुठं बघू. इथं 5050 आहे, इथं 450 आहे, इथं 4950 आहे. पर्यायामध्ये हे उत्तर आहे म्हणून हे आपलं फायनल उत्तर झालं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो कितीही मोठं उदाहरण असू द्या, इतक्या सोप्या पद्धतीत काही सेकंदामध्ये आपल्याला उत्तर काढता येतं. याच्यानंतरचे आणखी परीक्षेत येणारे उदाहरणं आपण पाहू. विद्यार्थी मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला असेच उदाहरणं पाहिजेत. हे 100% शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये, नवोदयच्या परीक्षेमध्ये विचारले जाणारा प्रश्न आहे आणि जेवढ्या बी स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये विचारले जाणारे हे हमखास प्रश्न आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उदाहरण पाहायचं आहे. या ठिकाणी 8 स्टार 3 ही संख्या दिलेली आहे. 4 अंकी संख्या आहे. 8 स्टार या ठिकाणी अंक दिलेले नाहीत. या 4 अंकी संख्येत स्टारच्या जागी म्हणजे या ठिकाणी स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक हा 720 आहे. तर तो अंक कोणता? एकदम सोपं आहे, गोंधळून जायचं नाही, माहीत पण नाही काही जादू आहे का इथं, कसं काढायचं, एकदम सोपं आहे, काही सेकंदामध्ये उत्तर येतं. विद्यार्थी मित्रांनो 4 अंकी संख्या आहे. पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 9, पर्याय क्रमांक 4 4. एकदम सोपं आहे. जी संख्या आपल्याला विचारलेली आहे ती संख्या अगोदर या ठिकाणी आपण उत्तरामध्ये लिहू. 8 स्टार आणि 3 आणि ह्या स्टारच्या जागी कसा अंक आहे? समान आहे. आणि याच्यातला फरक किती आहे विद्यार्थी मित्रांनो? फरक आहे 720. एकदम सोपी ट्रिक सांगतो, कधीच विसरायची नाही. ज्या अंकातला जेवढा फरक आहे, किती फरक आहे आपल्याला? 720 आहे. याच्यातला पहिला अंक कोणता आहे? पहिला अंक आहे 7. ह्या 7च्या पुढचा अंक घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो 8 आणि तेच ही संख्या या ठिकाणी असते. कसं समजलं का? जेवढा फरक आहे ती फरक या ठिकाणी अगोदर लिहायचा आणि त्याच्यातला जो पहिला अंक आहे, पहिला अंक कोणता आहे? 7. 7च्या पुढचा अंक कोणता? 8. तेवढाच फरक असतो विद्यार्थी मित्रांनो. आपण या ठिकाणी घेऊन पाहू. मग या ठिकाणी आपण 8 घेतला आणि या ठिकाणी सुद्धा 8 घेतला. मग याची आपण स्थानिक किंमत काढू. 8ची स्थानिक किंमत 2 अंक आहेत म्हणून पुढं 800 आणि याची 80 आणि ह्याच्यातला जर फरक काढला आपण स्थानिक किमतीतला फरक, मग या ठिकाणी 800 वजा 80, तर याचं उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो 10तून 8 गेले 2 आणि 7. बघा 720 आलं का? म्हणजे 8 स्टार या 4 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक हा 720 आहे. तर तो अंक कोणता? तर तो अंक किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 8 आहे. एकदम सोपं आहे. पडताळा करून सुद्धा आपण पाहिला. एवढं भानगड करायचीच नाही, फक्त काय बघायचं? फरक कितीचा आहे? 720 आहे. याच्यातला पहिला अंक कोणता आहे? 7. 7च्या पुढचा अंक घ्यायचा फक्त 8. झालं उत्तर. पर्याय क्रमांक 2. 7च्या पुढचा अंक कोणता? 8. पहिला अंक असेल त्याच्या पुढचा अंक घ्यायचा. आपलं उत्तर संपलं. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. 1 सेकंद बी उत्तराला लागत नाही. नुसतं गणित आपल्याला अवघड दिसतं पण उत्तर काय आहे? सेकंदात आहे. काय चुटकी सरसर आपल्याला हे उत्तर येतं. असंच उदाहरण आहे बघा. ही तर 6 अंकी संख्या आहे आणि याच्यामध्ये 97 स्टार 2 स्टार 3 या 6 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक हा 5940 आहे. तर स्टार बरोबर किती? एकदम सोपं आहे. अगोदर ही संख्या आपण या ठिकाणी लिहून घेऊ. 97 स्टार 2 स्टार 3 आणि याच्यातला फरक किती आहे विद्यार्थी मित्रांनो? फरक 1 लिहा. फरक खूप महत्त्वाचा आहे कारण त्याचा जो पहिला अंक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. लगेच उत्तर येतं तुम्हाला ट्रिक्सनुसार. पहिला अंक कोणता आहे? 5 आणि ह्या 5च्या पुढचा अंक काय विद्यार्थी मित्रांनो? 5च्या पुढचा अंक 6. हे आपलं उत्तर आहे. पण आपण या ठिकाणी काय करू? पडताळा घेऊ. या ठिकाणी आपण 6 घेऊन बघू. हे जे आहे 97 स्टार 2 स्टार 3 या ठिकाणी आपण 6 अंक घ्यायचा आणि फरक 5940 येतो का ते पाहू आपण. मग या ठिकाणी आपण 5 घेतलं आणि या ठिकाणी 5 घेतलं. या 5ची स्थानिक किंमत 5000 कारण 5च्या पुढं 3 अंक आहेत म्हणून आणि ह्या 5ची किंमत 50 कारण 5च्या पुढं 1 अंक आहे. आपण ह्याची काय करू? स्थानिक किंमत काढू. आता स्थानिक किंमत काढली. आता आपण फरक काढू. 0तून 0 गेले, 0तून 5 जात नाही. तिकडचा हातचा आपण इकडे घेतला. इथे झाले 10. 10तून पुन्हा इकडे हातचा दिला 9 झाले. 10तून 5 गेले, खाली राहिले 5. हे 9 9 आणि 4 4. बघा 4950 फरक आला का? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो काही सेकंदात गणित कितीही मोठा असू द्या, अशा प्रकारे जर स्टारचं जर विचारलं तर त्याचा फरक फक्त बघायचा आणि फरकातला पहिला अंक बघायचा. याच्यातला पुढचा अंक घ्यायचा. 7च्या पुढचा अंक कोणता आलता? 8 आणि याच्यामध्ये पहिला अंक कोणता आहे? 5.
5च्या पुढचा अंक कोणता 6 म्हणून पर्याय क्रमांक 1. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, काही सेकंदामध्ये उत्तर येतं. एकदा हा व्हिडिओ तुम्ही अख्खा पहा, कधीच विसरणार नाहीत तुम्ही गणित. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत तर एका अशा काही सेकंदात करताल, त्याच्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणखी आपण उदाहरणं पाहू विद्यार्थी मित्रांनो. चला आपण आता याच्यानंतरचं उदाहरण पाहू. उदाहरण एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला 3,51,532 या संख्येत एक पूर्वी येणाऱ्या 5 या अंकाची स्थानिक किंमत ही एक नंतर येणाऱ्या 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला दिसताक्षणी हे अवघड गणित वाटतं, पण काही सेकंदामध्ये हे उत्तर काढता येतं. पर्याय क्रमांक 1 10, पर्याय क्रमांक 2 1000, पर्याय क्रमांक 3 100, पर्याय क्रमांक 4 10,000. जी संख्या आपल्याला विचारलेली आहे ती संख्या विद्यार्थी मित्रांनो अगोदर या ठिकाणी आपण लिहू. 3,51,532 या संख्येत एक पूर्वी येणार आहे. एक पूर्वी म्हणजे काय, अगोदर. एक पूर्वी येणारा हा 5, याची स्थानिक किंमत ही एक नंतर येणार आहे म्हणजे इकडं या 5च्या किती पट आहे विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. पट म्हणजे काय, त्या पटीत संख्या. आता 5ची पट म्हणजे काय, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 6ची 6 2 12, 6 3 18 ही अशी पट असते. मग 10 असेल 10ची पट, 10 2 20, 10 3 30 असे 10च्या पटीत. तशी ही किती पट आहे, 5च्या किती पट आहे विचारलेला आहे. एकदम सोपं आहे, 2 पद्धतीत काढता येतं. आपण दोन्ही पद्धतीत काढू. या ठिकाणी ह्या 5ची स्थानिक किंमत विद्यार्थी मित्रांनो अगोदर काढून घेऊ आपण. या 5ची स्थानिक किंमत ही 5, त्याच्या पुढचे अंक मोजा 1 2 3 4. मग या ठिकाणी 4 0 आपण या ठिकाणी लिहिले. ही यानंतर या 5ची स्थानिक किंमत काढू. या 5च्या नंतर 2 अंक आहेत म्हणून या ठिकाणी हे 500. मग या ठिकाणी पट विचारले म्हणून काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, याचा भागाकार करायचा. मग हे या ठिकाणी 50,000 भागिले हे 500 सारखा भाग येतो. या ठिकाणी काटून टाका विद्यार्थी मित्रांनो. 5 राहिलं, 5 1 5, 5 0 0 5 0 0. उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 100. इतकं सोपं आहे. पर्याय क्रमांक आहे का 100. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. काय करायचं, अगोदर त्याची स्थानिक किंमत काढायची आणि स्थानिक किंमत काढल्यानंतर भाग तोडायचा. या ठिकाणी याची स्थानिक किंमत आली 50,000 आणि याची 500. या 50,000ला 500नं भाग तोडला. सारखे जे भाग आहेत त्या ठिकाणी आपण काढून टाकले. 5नं भाग तोडला 500ला. 5 1 5, 5 0 0 5 0 0 100 आलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीत. आणखी एक ट्रिक्स आहे ती तुम्ही कधीच विसरणार नाहीत. कसं विद्यार्थी मित्रांनो, ही अशी जी संख्या दिलेली आहे ती संख्या अगोदर लिहून घ्यायची आणि लिहून घेतल्यानंतर जी अंक विचारलेला आहे त्या ठिकाणी 1 लिहायचा सारखा जर अंक असेल तर, आणि त्याच्या पुढं ज्या अंकाची विचारलेले आहे तितके 0 देऊन टाकायचे. आता या ठिकाणी 1 का लिहिलेलं आहे, कारण हे 5 भागिले 5, 5 1 5 म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे सारख्या अंकाची जर स्थानिक किंमत विचारली असेल आणि अशी जर पट विचारली असेल तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जो अंक आलेला आहे पहिल्या अंकाखाली 0 घ्यायचं आणि जितक्या अंकापर्यंत विचारलेलं आहे तेवढे आपण त्या ठिकाणी 0 घ्यायचं. या ठिकाणी 5 2 अंक आहेत म्हणून या ठिकाणी 2 0 लिहिलेले आहेत आणि हा 100 या ठिकाणी पर्याय आहे. इतकं सोपं आहे. हे ट्रिक्स तुमच्या लक्षात आली का विद्यार्थी मित्रांनो. कसं आलेलं आहे आणखी एकदा समजून सांगतो. 3,51,532 आहे. याच्यातील 5च्या अगोदर येणार, 1च्या अगोदर येणारा 5 आणि 1च्या नंतर येणारा 5 याची स्थानिक किंमत किती पट आहे, 5च्या किती पटीत आहे असं विचारलंय. तर अगोदर जो अंक आलेला आहे त्याच्या खाली 1 असं लिहायचं. का, सारखाच अंक आहे. 5 1 5 या ठिकाणी आपण काढला असं 1 म्हणून, आणि हा 5 कितव्या स्थानावर आहे, 1 आणि 2 म्हणून तेवढे त्या ठिकाणी 0 घ्यायचे. ही झाली त्याची पट. पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 आहे. इतक्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला काढता येतं विद्यार्थी मित्रांनो. असंच आणखी एक उदाहरण पाहू एकदम सोप्या भाषेत. यानंतरचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो 2,65,461 या संख्येत 2 नंतर येणाऱ्या 6 या अंकाची स्थानिक किंमत, 2 नंतर येणाऱ्या 6 या अंकाची स्थानिक किंमत ही 4 नंतर येणाऱ्या 6 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जो प्रश्न आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे. 2,65,461 या संख्येत 2 नंतर येणाऱ्या, म्हणजे ह्या 2 नंतर येणाऱ्या 6 या अंकाची स्थानिक किंमत ही 4 नंतर येणाऱ्या
6च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. ही संख्या जशाला तशी खाली लिहून घ्यायची आहे आणि 2 पद्धतीत तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या दोन्ही पद्धतीत आपण पाहू. अगोदर ह्या दिलेल्या 6ची स्थानिक किंमत आपण काढू. जो अंक विचारला आहे तो अंक या ठिकाणी खाली लिहायचा आहे आणि हे पुढचे 4 अंक आहेत म्हणून 1 2 3 4 तेवढे शून्य या ठिकाणी आपण लिहायचे आहे. त्याच्यानंतर ही 2 नंतर 6ची स्थानिक किंमत किती झाली? 60,000 झाली. आता 4 नंतर येणाऱ्या 6ची किंमत आपण काढू. ह्या 6च्या पुढं 1 अंक आहे म्हणून 60 झाली. आता याची काय विचारली आहे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? पट. पट म्हणलं की भागाकार करायचा विद्यार्थी मित्रांनो. म्हणून पट बरोबर या ठिकाणी आलेली ही 60,000 ही स्थानिक किंमत या ठिकाणी आपण लिहू. भागिले हे 60 सारखा भाग येतो या ठिकाणी काटून टाका. भाग तोडा. 6 1 6 6 0 0 6 0 0 6 0 0 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1000 उत्तर आलेलं आहे. म्हणजे या संख्येत 2 नंतर येणाऱ्या 6 या अंकाची स्थानिक किंमत ही 4 नंतर येणाऱ्या 6च्या स्थानिक किमतीचा किती पट आहे? तर 1000 पट आहे. याच्यापेक्षा बी सोपी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणखी ट्रिक्स आहे. कशी ट्रिक्स आहे बघा, कधीच विसरायचं नाही. बघा काय ट्रिक्स आहे. अगोदर ही संख्या जशाला तशी लिहून घ्यायची. जी संख्या आपल्याला दिलेली आहे ती संख्या आपण या ठिकाणी लिहायची आहे आणि लिहून घेतल्यानंतर जो अंक विचारलेला आहे पहिला अंक त्याच्या खाली 1 लिहायचं आणि जो पुढचा अंक विचारलेला आहे तेवढे शून्य देऊन टाकायचे. 1 2 3 म्हणून या ठिकाणी हे 3 शून्य दिलेले आहेत. 1 हा कशामुळे घेतला आहे? कारण 6 6 विचारलेला आहे म्हणून 6 भागिले 6 म्हणून या ठिकाणी 1 आणि हे पुढचे 3 अंक आहेत म्हणून हे 3 शून्य. इतकं काही सेकंदामध्ये आपल्याला उत्तर काढता येतं. विद्यार्थी मित्रांनो पुढचं उदाहरण आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येत 4ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त पर्यायाचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. पर्याय क्रमांक 1 3401, पर्याय क्रमांक 2 3241, पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी 40123, या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 21415. एकदम सोपं आहे. पर्यायात विचारलेलं आहे 4ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे. अगोदर आपण सर्वच पर्याय या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. पहिला पर्याय आपण घेतला 3401. या ठिकाणी ह्या 4ची स्थानिक किंमत अगोदर ज्याची विचारली आहे तो अंक खाली घेतला. 4च्या नंतर 2 अंक आहेत म्हणून या ठिकाणी 2 अंक. त्याच्यानंतर हा दुसरा पर्याय घेतला 3241. या ठिकाणी 4 घेतला. हे 4च्या पुढे 1 अंक आहे म्हणून 1 0. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा पर्याय घेतला आणि याच्यामध्ये 4ची स्थानिक किंमत 4च्या पुढे हे 4 अंक आहेत म्हणून 4 शून्य घेतले. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 21415 आहे. याच्यानंतर हा 4 आहे आणि ह्या 4ची स्थानिक किंमत किती आहे? 400. कारण 4च्या पुढे 2 अंक आहेत. या ठिकाणी 400, इथं 40, इथं 40,000, इथं 400. मग कोणत्या पर्यायात 4ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे विद्यार्थी मित्रांनो? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. कारण हे 400पेक्षा लहान आहे, 40,000पेक्षा लहान आहे आणि निश्चितच 400पेक्षा सुद्धा लहानच आहे. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायात 5ची स्थानिक किंमत ही सर्वात जास्त आहे? इथं सुद्धा आपल्याला पर्यायाचा विचार करायचा आहे. पर्याय क्रमांक 1 26,541, 35,421, 54,213 आणि इथं 30,541. प्रत्येकाची स्थानिक किंमत या ठिकाणी काढू. आपल्याला कितीची विचारली आहे? 5ची आणि सर्वात जास्त विचारलेली आहे म्हणून या ठिकाणी 5 आहे विद्यार्थी मित्रांनो. हे 5च्या पुढं आपण 2 अंक आहेत म्हणून 5ची स्थानिक किंमत किती झाली? 500. या ठिकाणी 5 आहे. हे 5 अगोदर लिहून घ्या आणि त्याच्या पुढं 3 अंक आहेत म्हणून या ठिकाणी 3 शून्य घेतले आपण. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा 5 आहे. 5च्या पुढं किती अंक आहेत? 4 अंक आहेत म्हणून या ठिकाणी 4 शून्य घेतलेले आहेत. या ठिकाणी 5 अगोदर लिहून घेऊ आणि हे 2 शून्य या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. मग या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी कोणत्या पर्यायात 5ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? तर या ठिकाणी ह्या पर्यायात 5ची स्थानिक किंमत 500 आहे. या पर्याय क्रमांक 2 मध्ये 5ची किंमत इथं 5,000 आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये 5ची किंमत या ठिकाणी 50,000 आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 5ची किंमत 500 आहे. मग सर्वात जास्त किंमत कोणती आहे? 50,000 आहे बाकीच्या तुलनेमध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये 5ची स्थानिक किंमत कशी आहे? सर्वात जास्त आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इतकं सोपं आहे.
विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरचं उदाहरण आहे 5,69,081 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती? एकदम सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. 5,69,081 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती? एकदम सोपं आहे. पर्याय क्रमांक 1 9,009, पर्याय क्रमांक 2 0, पर्याय क्रमांक 3 8,991 आणि पर्याय क्रमांक 4 8,990. जी संख्या दिलेली आहे ती संख्या अगोदर या ठिकाणी लिहायची आहे. ती संख्या आहे 5,69,081. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 9 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक विचारलेला आहे. दोन्हीही किमती अगोदर आपण काढून घेऊ. या 9 या अंकाची स्थानिक किंमत, ज्या अंकाची विचारली आहे तो अंक अगोदर लिहायचा आणि पुढचे जेवढे अंक आहेत तेवढे त्या ठिकाणी शून्य घ्यायचे. 1 2 3. या ठिकाणी 9ची स्थानिक किंमत विद्यार्थी मित्रांनो ही 9,000 आलेली आहे. स्थानिक किंमत किती आलेली आहे? 9,000. आणि दर्शनी किंमत विद्यार्थी मित्रांनो जेवढी असते तेवढीच असते. मग दर्शनी किंमत 9ची दर्शनी किंमत किती आहे? 9च आहे. ती बदलत नसते. जेवढी आपल्याला दिसते तेवढीच त्याची दर्शनी किंमत असते. फक्त स्थानिक किंमत ही त्याच्या स्थानानुसार असते. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार हे स्थान या ठिकाणी असल्यामुळं, हजार स्थान असल्यामुळे या ठिकाणी 9,000 त्याची स्थानिक किंमत आलेली आहे. याच्यातला फरक विचारला विद्यार्थी मित्रांनो. फरक म्हणलं की काय? कधीही वजाबाकी करायची विद्यार्थी मित्रांनो. फरक म्हणलं काय करायची? वजाबाकी. 9,000मधून आपल्याला या ठिकाणी 9 वजा करायचे आहेत. शून्यातून 9 जात नाहीत. पुन्हा इकडं पण हातचा घ्यायला शून्यच आहे, इकडं पण हातचा घ्यायला शून्यच आहे. मग या ठिकाणी आपल्याला 9 पासून हातचा इकडं देत जावं लागणार. 9चा इकडं हातचा दिल्यामुळं 8 झाले. या ठिकाणी हातचा दिल्यामुळं 10 झाले. 10मधून इकडं हातचा दिल्यामुळं 9 झाले. पुन्हा या ठिकाणी 10मधून हातचा दिल्यामुळं इथं 9 झाले आणि इथं 10 झाले. 10तून 9 गेले, खाली राहिले. या ठिकाणी 1 हे 9,9. या ठिकाणी हे 9,9 आणि हे 8 आला 8. हे उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 8,991. हे पर्याय क्रमांकात आहे का बघू आपण. पर्याय क्रमांक 3 मध्ये हे उत्तर आहे. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीतील फरक. स्थानिक किंमत तुम्हाला माहीत आहे कशी काढायची, दर्शनी म्हणजेच काय तेवढी. फरक म्हणलं की कधीही वजाबाकी करायची. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उत्तर आपलं 8,991 आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे 25.175 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांच्यातील फरक किती? आता दशांश म्हणल्यावर गोंधळून जायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. एकदम सोपं आहे. काही सेकंदामध्ये याचं उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो. अगोदर ही जी संख्या आहे ती अगोदर लिहून घ्यायची. 25.175. याच्यातले जी संख्या दिली आपली 7, या 7 या अंकाची स्थानिक किंमत अगोदर आपण काढू. आता या ठिकाणी 7 या अंकाची स्थानिक किंमत इथून काढू आपण. हे जे असतं ते अगोदर हे काय 0, हे 0, हे दशांशला दशांश, हे ह्याच्याऐवजी काय 0 आणि हे 7. म्हणजे ह्या 7ची स्थानिक किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो 0.07. ही त्याची काय आली स्थानिक किंमत. 7ची स्थानिक किंमत या ठिकाणी 0.07 आलेली आहे. आणि दर्शनी किंमत विद्यार्थी मित्रांनो जेवढी असते तेवढीच असते. म्हणजे 7ची दर्शनी किंमत ही 7च आहे. दर्शनी किंमत ही 7च असते. दशांश असो नाही तर नसो काही फरक पडत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ह्या 7ची स्थानिक किंमत म्हणजे हे दशांश आहे. मग या ठिकाणी हे दशांश. ओके. मग याच्यानंतर मग हे दशांश आणि हे शतांश या ठिकाणी आपल्याला काढता येतं. मग नंतर हे जे 2 अंक आहेत म्हणून इथं ह्याच्या अंकाच्या ऐवजी आपण फक्त 0 0 घ्यायचं. ह्याच्यानंतरचा अंक आहे त्याच्याऐवजी 0 आणि हे 7. या ठिकाणी 7ची स्थानिक किंमत आपल्याला 0.07 आलेली आहे. आणि याच्यातला काय विचारलं आपल्याला फरक म्हणलं काय असतं विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी असते. मोठी मित्रांनो आपल्याला आता 7मधून मोठ्या संख्येतून ही छोटी संख्या वजा करायची आहे. म्हणून या ठिकाणी फरक म्हणलं की कधीही वजाबाकी करायची. 7मधून आपल्याला
हे 0.07 वजा करायचं. याचा अर्थ असतो ह्या दशांशाखाली दशांश घ्यायचे. आता ह्याच्या पुढं काही नसते म्हणून इथं आपण दशांश दिला आणि हे 0 मोकळ्या जागेत 0 लिहून घ्यायचं. आता 0तून 7 जात नाही म्हणून या ठिकाणी इकडचा हातचा आपण इकडं दिला. अगोदर इथं झाले 10 मधला हातचा आपण इकडं दिला. इथं झाले 9 आणि इथं झाले 10तून 7 गेले, खाली राहिले 3, 9मधून 0 गेले 9. हे दशांशला दशांश आणि हे 6ला 6.93 याचं उत्तर आलेलं आहे. पर्यायात आहे का? हो आहे. पर्याय क्रमांक 1 असं या ठिकाणी याचं उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो. 25.175 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत 0.07 आलेली आहे आणि याची दर्शनी किंमत 7च आहे. याच्यातील फरक विद्यार्थी मित्रांनो 6.93 इतका आलेला आहे. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला पाहण्यानंतरचं एकदम सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. 531.732 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. 531.732 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? पर्याय क्रमांक 1 0.9, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 0.09, पर्याय क्रमांक 3 9 आणि पर्याय क्रमांक 4 90 या ठिकाणी दिलेला आहे. एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आपण हे सोडू. अगोदर ही जी संख्या दिलेली आहे ती या ठिकाणी लिहायची आहे आणि अगोदर ह्या जी दिलेली 3 आहे या 3च्या स्थानिक किमती काढायच्या आहेत. मग या ठिकाणी 2 3 आहेत आणि या दोन्ही 3चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. पहिल्यांदा या 3 या अंकाची स्थानिक किंमत काढू विद्यार्थी मित्रांनो. या 3च्या पुढं फक्त एकच अंक आहे, दशांश नंतर काही संबंध नाही. या 3ची स्थानिक किंमत 3 नंतर एक अंक आहे म्हणून 1 0 याच्या पुढं द्यायचा. ही झाली 30 आणि या 3ची स्थानिक किंमत विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर 0.03 ही याची स्थानिक किंमत झाली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो दशांशानंतर जेवढे अंक आहेत तेवढे अंक सोडायचे आणि तो अंक घ्यायचा. दशांशाखाली दशांश, हे दशांश 1 आहे म्हणून या ठिकाणी किती बी 0 लिहिलं तरी काही फरक पडत नाही. इथं 3च्या ऐवजी 0 लिहिला, 5च्या ऐवजी काही फरक पडत नाही. 0.दशांशला दशांश, 7च्या ऐवजी 0 आणि 3 यांचा आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा विद्यार्थी मित्रांनो. 30 गुणिले 0.03 आपण जसा साधा गुणाकार करतात तसाच गुणाकार करायचा. दशांश नाही असा गुणाकार करू आपण आणि दशांश नंतर देऊ आपण. हे 30 गुणवले 3 दशांश नाहीत असं समजून आपण रेग्युलर असा गुणाकार करतात तसाच करायचा, म्हणजे उत्तर लवकर येतं. 3 गुणवले 0 0 आणि 3 त्रिक 9 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दशांशानंतर आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो किती अंक आहेत बघा. दशांशानंतर 1 आणि 2 या ठिकाणी अंक आहेत म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तेवढे अंक उजवीकडे सोडायचे. 1 2 आणि या ठिकाणी 0 द्यायचं विद्यार्थी मित्रांनो. मग अशा प्रकारे 0.90 म्हणजे 0.9 असं उत्तर कुठं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. याच्या पुढं किती जरी 0 लिहिले तरी काही फरक पडत नाही. इतकं सोपं आहे. आणखी एकदा समजून सांगतो विद्यार्थी मित्रांनो. 531 याच्यामध्ये 3ची स्थानिक किंमत 30 आलेली आहे आणि ह्या 3ची स्थानिक किंमत ही 0.03 आलेली आहे. यांचा गुणाकार 30 गुणवले 0.03 आलेला आहे. करायचा आहे गुणाकार 0.03. मग या ठिकाणी गुणाकारामध्ये दशांश नाहीत असाच गुणाकार करायचा आणि दशांशाच्या नंतर आपण कसे दशांश चिन्ह द्यायचं आपण बघू. मग 30 गुणवले 3 30 त्रिक 90 या ठिकाणी आलं आणि दशांशानंतर किती अंक आहेत विद्यार्थी मित्रांनो? दशांशानंतर 1 आणि 2 तेवढे अंक उजवीकडून सोडायचे. 1 आणि 2 आणि दशांश द्यायचा आणि या ठिकाणी काही नाही म्हणजे काय असतं? 0 असतं. उत्तर आलेलं आहे 0.90. इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. असेच नवनवीन आणि सोप्या भाषेतले आणि कधीच न विसरणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गरजवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना पाठवायला विसरू नका. कीप वॉचिंग.